नमस्कार. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ग्रेव्हीतला बटाटा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे 2 बटाटे स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला थोडेसे मसाले लावून 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी इथं मी 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड बटाट्यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि आता थोडंसं मीठ आपल्याला या बटाट्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं मीठ आपण नंतर भाजीमध्ये सुद्धा वापरणार आहोत. आणि थोडासा लिंबाचा रस सुद्धा घालायचा आहे. हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मसाले बटाट्याला लागले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बटाट्याची ग्रेव्ही बनवली तर खूपच भारी लागते. पनीरपेक्षा सुद्धा टेस्टी भाजी होते ही पनीरच्या ग्रेव्हीपेक्षा. आपले सर्व मसाले बटाट्याला लागले गेलेले आहेत. एकजीव झालेलं आहे आपलं सर्व साहित्य. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आपलं बटाटे मुरतायत तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊयात. एक वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक त्याचे उभे पातळ काप करून ते सुद्धा तेलामध्ये 1 चमचा तेलामध्ये छान भाजून घेतलेले आहेत खरपूस. 1 गड्डी लसूण मी कांद्याबरोबरच भाजून घेतलेला आहे. आणि 2-3 आल्याचे तुकडे घालायचे आहेत. आणि 5-6 काजू आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत. ते सुद्धा या वाटणामध्ये घालायचे आहेत आपल्याला. आणि सर्व साहित्य यामध्ये घालून आपल्याला याचं एक बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे. 1-2 चमचे पाणी घालून असं मी एक बारीक वाटण बनवून घेतलेलं आहे त्याचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण भाजी बनवायला घेऊयात. बटाट्याची ग्रेव्ही बनवायला घेऊयात. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवली होती. कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. दोन्ही छान तडतडू द्यायचे आहेत. आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं मगाशी ते यामध्ये घालायचं आहे. सगळं वाटण मी यामध्ये घालणार आहे कारण आपण बटाट्याची ग्रेव्ही बनवणार आहोत. सगळं वाटण घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. त्याला जास्त भाजावं लागत नाही कारण आपण सर्व साहित्य आधीच भाजून घेतलं होतं. 1-2 ते 3 मिनिटात आपला मसाला छान भाजला जातो. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला मीडियम गॅसवर छान हा मसाला 1-2 ते 3 मिनिट असंच भाजून घ्यायचा आहे. छान तेल सुटलं पाहिजे त्याला कडेने म्हणजे भाजीला आपल्या छान चव येते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत. त्यासाठी इथं मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. मसाले आपण बटाट्याला मुरण्यासाठी ठेवताना सुद्धा टाकले होते त्या बेतानेच टाकायचे आहेत. अर्धा चमचा मी इथं धनेपूड टाकलेली आहे. आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकलेला आहे.
आपण सुरुवातीला लाल तिखट लावून ठेवलं होतं बटाट्याला, त्यामुळे मी तर एकच चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते यामध्ये घातलेलं आहे, कारण त्याला थोडासा मसाला लागलेला होता. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजवून घेऊ शकता. मी असंच ठेवलेलं आहे. आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे 1-2 मिनिट. तुम्ही बघू शकता आपली मसाला आपला छान उकळत आहे. दिसायला फारच सुंदर दिसतंय ते. एक 2 मिनिटानंतर ही ग्रेव्ही शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये मुरत ठेवलेले बटाटे घालायचे आहेत. 10 मिनिटं झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि छान एकजीव करून घ्यायचं. आता गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर याला एक 10 ते 15 मिनिटं शिजत ठेवायचं आहे. बटाटे छान मऊ होईस्तोवर आपल्याला शिजवायचं आहे. मी वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. लक्षात ठेवायचं, आपण मगाशी मुरत ठेवताना मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे छान आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होते. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बटाटा शिजलाय का नाही हे सुद्धा दाखवते. झाकण वगैरे ठेवलं नाही मी, असंच शिजवून घेतलंय. आपला बटाटा सुद्धा छान मऊ शिजलेला आहे. आपली बटाट्याची ग्रेव्ही बनवून तयार आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही ग्रेव्ही तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूप भारी लागते. कोथिंबीर टाकून पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही बटाट्याची ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला बटाट्याची ग्रेव्ही बनवून तयार आहे खाण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.